यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. पूज्यपाद आचार्य भगवान की जय. असं घ्या. इष्टोपदेशमध्ये 10 नंबरचा श्लोक चालला असं घ्यायचं असते माहिती का. त्याच्यात काय सांगितलंय, विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यंगुलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते. नांगर बघून माहिती आहे, चालवून माहित आहे. जाऊ दे, चालवू नका. फक्त काय म्हटलं त्याच्यामध्ये की नांगर म्हणजे शेतात जे नांगरतात ज्याच्याने त्याला नांगर म्हणतात. तर काय म्हणायचं त्याला इंग्लिशमध्ये, जाऊ सोड. तर ते नांगर कसं असतं, त्याचा शेप वरच्या साईडनी खालचे 3 आरे जे असतात ना असे वर असतात. थोडक्यात तुमच्या JCBला समोर असतंय ना जे, तशा टाईपमध्ये त्याला दांडा असतो फक्त वर. JCB माहीत आहे तुम्हाला लोकांना, नांगर बघायला कधी माहीत नाही. तर ते जर असं टांगला कुठे ठेवला असेल टेकून आणि ते तुम्हाला पाडायचं आहे खाली, आणि तुम्ही आळशी आहे, काय करणार, पायाने ढकलणार. म्हणजे पाय त्याच्यावर असं असतं ना ते, त्यामुळे त्याला असं जर वरनं पाय मारलं तर ते पडणार खाली. पण ते पाडत असताना त्याचा वरचा दांडा असतो ना तो तुमच्या अंगावर येणार आणि त्याचं वजन जास्त असतं. मग जर शाणा माणूस असेल तर त्याच्याबरोबर छेडायला जात नाही, कारण त्याला पाय मारलं तर तो दांडा तुम्हाला मारतो आणि ते दांडा सकट तुम्ही पण पडता. असं त्याच्यामध्ये सांगायचं त्या श्लोकामध्ये, की जो विराधना करतो म्हणजे एखाद्याला त्रास देतो, तर तो उलटून मला जर मारायला आला तर त्याच्यावर मी क्रोधी झालो. जसं त्या नांगराचा दोष आहे का माझा दोष आहे, त्याने मला पाडलं का, आपणच त्याच्याशी छेडखानी केली. तसंच आहे. मग इथं पण एखाद्या जीवाशी आपण वैर धरलं, त्याला काहीतरी आपण क्रोधी बनवलं आणि तो क्रोध काढायला जवळ आल्यावर आपण परत त्याच्यावर कुपित होणं शहाणपणाचं लक्षण नाही आहे. मग असं कसं कुपित होऊ शकतं कोण, मग असं व्हायला नको, कारण ते मलाच पुन्हा उलटून मारणार आहे, मलाच त्याचं फळ पुन्हा भोगावं लागणार आहे. या अर्थाने सांगितलं आहे तो श्लोक. काय कळलं? हां, म्हणजे आपण पहिल्यांदा रागद्वेष करतो हे चुकलं. म्हणजे आपण दुसऱ्याची विराधना केली. विराधना म्हणजे इन्सल्ट केला, त्याला निंदा केली, काय असेल ते, कमी लेखलं, त्याला सगळ्यांसमोर हिणवलं, काय पण असेल असं. तर जर आपण कळत नकळत केलं जातं आपल्याकडनं असं, जसं कामवाले घरात असतील तर त्यांच्याबरोबर आपण कधी असं वागलं, काय केलं, कधीतरी हिडीस केली म्हणतात, किंवा तुम्ही त्याला रागून बोललो, ओरडून बोललो, ते श्रमाचं काम करतायत. कदाचित त्यांच्याकडनं कधी कमी जास्त झालं तर तुम्ही त्याला ओरडाआरडी केली, आणि मग आता त्यांना थोडे दिवस सहन करतात, नंतर ते पण भडकतात. मग ते भडकल्यावर तुम्ही काय करायचं, अजून भडकायचं. मग काय व्हायचं, अग्नीला अग्नी विजवती का. म्हणून सांगायचं की असं क्रोधाचं प्रतिकार क्रोधाने करता येत नाही, ते शांत होणार नाही. म्हणून त्यांनी काल आम्ही वाचलं की क्रोधाचा प्रतिकार समतेने करा, शांततेने करा, तर तुम्हाला दोन्ही साईडनी त्यातून बाहेर पडता येईल. नाहीतर तुम्ही सोडलं पण त्यांनी नाही सोडलं तर परत ते फळ भोगत राहावं लागणार. म्हणून त्यांनी एक कवींचं उदाहरण दिलं आहे. रत्नाकर कवी, माताजी सांगते उदाहरण नेहमी. काय, होय का, एवढे फेमस होते. बरं, तर रत्नाकर कवी असे होते की फार ते वैराग्य प्रेरक म्हणा असं काव्य करायचे ते.
आणि आपल्या आपल्या आनंदात मस्त असायचे, काव्य करणं वगैरे. त्यांचं त्याच्यामुळं सगळीकडे ख्याती झाली होती आणि सगळीकडे ते त्यांना व्याख्यानाला बोलवणार, त्यांच्या काव्य गायनाला बोलवणार, असं लोकांचं चाललेलं होतं. तर त्यांचा द्वेष करणारे एक जण विजय अण्णा म्हणून होते. ते सारखं चान्स शोधत होते की त्यांचं कसं इन्सल्ट करायचं, कसं त्यांचं नाव कमी होईल, असं त्यांचा प्रयत्न असायचा. एक दिवस काय झालं, म्हणजे काय म्हणायचं, आपली दृष्टी कशी पाहिजे माहिती का, समोरच्यानी जरी तुमची निंदा केली ना तरी त्या शब्दाला स्वीकारून त्यातून चांगला अर्थ काढण्याची आपली पात्रता पाहिजे. जसं मुनींना काय म्हणलं लोकांनी, नग्गा म्हणलं, लुच्चा म्हणलं, असे शिव्या पण आहेत आणि ते वास्तविक पण आहे. मग म्हणले मुनी, हो म्हणले मी आहे नग्न. नग्गा म्हणलं तर त्यात काय वाईट वाटून घ्यायचं, काय त्याच्यात निंदा काय केली. लुच्चा म्हणजे हो म्हणले मी लोच करतो. म्हणल्यावर मला लोच करणारा तो, तुमच्या शब्दामध्ये तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ काढत असाल तर हा अर्थ आहे माझा, त्यामुळं बरोबरच आहे, असं ते सगळ्याला पॉझिटिव्हली घेत होते मुनिराज. त्यामुळं त्यांना कुठल्या गोष्टीचा, कुठल्या शब्दांचा, कुठल्या अशा निंदेचा त्रास नाही झाला. म्हणून सांगायचे की त्या रत्नाकर कवींना ते स्वतः निर्दोष होते, तरीसुद्धा त्या विजय अण्णांनी त्यांना दोषी बनवायचं ठरवलं होतं. काय तर करून त्यांना लोकांनी नावं ठेवावीत, असं काहीतरी करावं असं त्यांची इच्छा होती. आणि झालं पण असंच. एक दिवस ते सभेमध्ये बसले होते समोर व्याख्यानाला, आणि अजून त्यांचं व्याख्यान सुरू व्हायचं होतं, तर हे उठले विजय अण्णा आणि त्यांनी काय केलं की भर सभेमध्ये त्यांना निंदा करण्याला सुरुवात केली. ते म्हणले की हे तुमच्यासमोर बसलेले आहेत ना, हे महाव्यसनी आहेत, पापी आहेत, दोषी आहेत, तुम्ही काय त्यांचं व्याख्यान ऐकताय, असं वगैरे म्हणून ते भर सभेमध्ये त्यांना निंदित करू लागले. त्यावेळी काय करायचं कवींनी, अशा ठिकाणी गेले ते जिथं लोक त्यांचा आदर करतायत आणि तिथं त्यांनी बोलायच्या आधी म्हणा किंवा काय बोलणं झाल्यावर असेल असं काय, तर त्या लोकांना ह्यांनी कसं रिॲक्ट करायचं आणि लोकांनी ह्यांना कसं रिॲक्ट करायचं. केलं की निंदा त्यांनी. नाही, विजय अण्णा हे त्यांचे द्वेषी होते. हां, समोर बसलेले ऑडियन्स म्हणते. हां, म्हणजे व्याख्यानाला बोलवलं होतं त्यांनी, त्यांना कवी म्हणून बोलवलं होतं बस. मग समोर बसलेले ऑडियन्स काय, जे तुम्ही सांगणार आहे ते ऐकवणार, ते ऐकणार. मग तसं ते ऐकलं त्यांनी सगळ्यांनी. तर यांचा रोल काय होता रत्नाकर कवींचा ते सांगतायत की हे त्या कुठल्याही शब्दाने विचलित झाले नाहीत, त्यांना कुठल्याही रीतीने त्यांचं वाईट नाही वाटलं. त्यांनी त्याच्यातून चांगला अर्थ कसा काढला, व्यसनी होते का ते, मग कसं काय स्वीकारायचं त्या शब्दांना. त्यांचे सगळे आरोप स्वीकारले बरं का. त्यावेळी त्या कवींची परिणती अत्यंत निर्मळ होती, त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या शब्दांना स्वीकारले आणि म्हणले, हो मी सर्व व्यसन केले आहेत. पूर्वभावात केले असतील ना, तुम्ही म्हणायला मी कशाला काय नको कसं म्हणू शकेन, म्हणजे मला माहीत नाही आहे, केले पण असतील मी, पण वर्तमानात मी व्यसनी नाही. पूर्वभावात मी अनेक व्यसनं केली असणार, पण वर्तमानात मी निर्व्यसनी आहे. एवढ्या शब्दाने त्या विजय अण्णांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला. म्हणजे त्यांना इच्छा काय होती, हे माझ्यावर कुपित होतील तर सगळ्या समाजाला समजेल की हे कसे आहेत, आणि त्यांना तेच इच्छा होती की ह्यांनी व्हावं, क्रोधी व्हावं. म्हणजे असं असतात उकसवणारे म्हणतात ना, असुरकुमार देव टाईप, तसं तुम्हाला पण क्रोधी बनवणारे, तुम्हाला पण सगळ्यांसमोर निंदित करणारे, मग तुम्ही कसं त्यांना प्रतिकार करायला जाता त्याच्यावरून समजतं. म्हणून सांगितलं त्या वागण्याचा पश्चाताप त्यांना झाला विजय अण्णांना, आणि त्यांनीच रत्नाकर कवीकृत भरतेश वैभव ग्रंथाचा प्रचार प्रसार केला. म्हणजे रत्नाकर कवींनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, शास्त्र आहे भरतेश वैभव म्हणून. तर त्यांनी लिहिलेलं ते ग्रंथ यांनी त्यांचं शिष्य बनले आता, आणि त्यांच्या त्या ग्रंथाचा प्रचार करायला, प्रसार करायला म्हणून मिरवणूक काढली मोठी.
आणि त्यातून त्याची सगळी त्यांनी प्रभावना केली. म्हणजे सांगायचं आहे की कोणी दोष लावले तरी आपला स्वभाव नष्ट होत नाही, आपली निर्मळता मलिन होत नाही. आपण स्वतःहून मलिन करायला जातो. कोणी बोललं असेल तरी मलिन करायला जातो, नसेल तरी पण. कोण काय बोलत नाही का हो तुम्हाला? बोलतं ना, मग काय करता मयुराबेन? असं कान बंद करायचं का? एक कान बंद करायचं म्हणजे सगळं आतच बसतंय. दोन्ही तर उघडं ठेवायचे, दोन्ही बंद करायचे नाही तर. म्हणजे कोणी काय बोललं तरी सुद्धा एका कानातून ऐकायचं, दुसऱ्या कानातनं असं जात असतं का? मध्ये असते ना इथं इंटरमिजिएट CPU, त्यात सगळं स्टोअर होत असते. म्हणून सांगायचं चांगलं स्टोरेज ठेवा, ते हाऊसफुल व्हावं, त्यामध्ये दुसरं काय कचरा भरायलाच जागा राहू नये. म्हणजे असले वैराचे क्रोधाचे परिणाम वगैरे आपल्यामध्ये जात नाहीत. तर म्हणून सांगितलं त्यांनी, कोणी दोष लावले तरी सुद्धा ते दोषी झाले नाहीत. आणि दोषी नव्हतेच तर कुठल्या दोषांनी त्यांना क्रोध येणार आहे? मी तुम्हाला म्हणलं काय, असं मी म्हणणार नाही, थांबा काहीतरी एक नवीन शिविक म्हणजे नवीन दोष काढू आपण काय. तर तुम्ही फार कोणतरी असं चाललं असलं आणि आपल्याला काहीतरी शिव्या दिला तर आपल्याला एक रबळातून मानतो की कोण आहे काय माहिती आणि आपण निवडतो. हां बरोबर. कोणतरी बोललं की असं हां थांब मी बोलते की काय, मला आठवे ना. हां कोणतरी तुम्हाला म्हटलं तुम्ही मूर्ख आहात, काय झालं? मूर्ख आहात म्हणलं तर काय वाटतं आपल्याला? शेजारच्याला, आपल्याला कुठं म्हणलं. आणि जर ते लावून घेतलं कोणी तर तो शब्द इतका भयंकर क्रोध येईल की नसेल मूर्ख तरी सुद्धा मूर्ख बनेल. म्हणजे त्या एका शब्दानी सगळी हुशारी नष्ट होऊन जाते, त्याला जर आपण स्वीकारलं तर. म्हणजे तो शब्द थोडी तुम्हाला मूर्ख बनवणार होता, पण तरी सुद्धा मी मूर्ख झालं का नाही हो? स्वीकारला म्हणजे संपलं, सगळी आपली विद्वत्ता त्यात गेली. मूर्ख झालोच. ख म्हणजे इंद्रियात जो रमतो तो मूर्ख, मुरलेला असतो. म्हणून सांगायचंय कोणी जरी आपल्याला विरोध केला, क्रोध केला तरी त्याचं प्रत्युत्तर आपण तशा कषायांनी देणं योग्य नाही. आणि आपल्या संसारामध्ये अशा अनेक घटना असतात जिथं आपल्याला प्रतिकार द्यावा लागतो, देतो किंवा देण्यायोग्य असे प्रसंग असतात. सांगा एक प्रसंग. वगैरे कैसा उगीच बोलत असते तो प्रोफेसर. असं प्रोफेसरला विचारते का काय काय म्हणून? आमच्या इथं मी बँगलोरला होते ना, मग मी महाराष्ट्राची पडता, मग तिथं ते सुरू होता कर्नाटक महाराष्ट्र. मग त्यांनी मला पेपर फाडून फेकून टाकलेला. मग पहिल्यांदा मला हे म्हणले की अभ्यास केला नाही, असं केलं नाही, आणि ते सगळ्यात आवड विषय होता असा. मग त्यांना सांगितलं की अभ्यास केला आहे, बट हे वाले एक लक्षात येत नाही. आणि आमचे इलेक्ट्रिकलचे कसे सर्किट असतात, एक पेज भरून मोठे सर्किट असतात. हळू बोलली तर बरं होईल. आणि म्हणजे छोटंसं प्लस मायनस जरी तुम्ही पोलॅरिटी जरी चेंज केली ना तरी ते सगळं रॉंग असतं. आम्हाला असं हिंडत नाही की थोडंसं चुकलेलं आहे ते करेक्ट राहणार, डायरेक्ट करेक्ट किंवा रॉंग असतं. कारण की त्यांनी म्हणतात की तुम्ही पुढे जाऊन इलेक्ट्रिकलमध्ये काम करणार आहे आणि चुकीचं काही केलं, स्पोर्ट झालं, काहीतरी आग लागली तर आमच्या नाव विचारलं ना, त्यामुळं नो स्कोप ऑफ मिस्टेक, आम्हाला असं नाही हे करत. बरं. आणि मग सगळं करेक्ट होतं, एखादं पोलॅरिटी चुकलेली. त्यांनी म्हणजे सांगायचं वगैरे काही नाही, त्यांनी पेपर घेतला, फाडला. मग मी काय बोलले नाही, म्हणलं असं. त्याच्या अगोदर पण ते त्रास देत होते की महाराष्ट्राला काही नका तुम्हाला लिहायला, असं तसं. मी दोन्हीचं कन्फ्यूज होतं. मग मी विचार करून घ्यायचं म्हणलं, कारण की एकच पेपर परत पेपरसाठी पण खूप नखरे करतात त्याने. विचार करून घ्यायचं म्हणल्यानंतर मी थोडंसं 5 मिनटं थांबलेले. आणि तो विषय असा होता की 13 जणांचा एक बॅच असता, त्यात प्रत्येकजण जाऊन आपलं एक्सपेरिमेंट चेंज करून आलं, कारण की ज्याला जे आलेलं त्याला येत नव्हतं. आणि 70 जणांचा माझा क्लास होता, सगळ्यांचं तसंच. आणि खूप मोठे असतात, असं नाही की एक फक्त बघून गेलं आणि लगेच झालं, असं नसतं. शॉर्टमध्ये सांगितली तर बरं होईल. हां, मग सगळे चेंज केले. मग मी काय म्हणलं, जोपर्यंत सगळे चेंज करतात तोपर्यंत मी विचार करते, नाही आलं तर सगळ्यात लास्ट जाऊन चेंज केलं. लास्टला जाऊन सगळ्यात मोठी चूक केली. त्यांनी तिथं बोलायला सुरू केले की 10 मिनिटाला तिथं उभारून सुनावले की का महाराष्ट्राला येईल ना काय तुम्हाला, असं का तसं का, हे तर सगळ्यात सोपं आहे, बुद्धी वापरायचीच नाही आहे का. परत म्हणलं की मोठ्यात जाऊ देत, काय तर म्हणाला तिथून इकडून सोडून टाकायला. नाही तर पेपर तर लिहायचाच आहे. मग त्यानंतर मी आले, व्यवस्थित सगळं दिलं, ते दुसऱ्या सर ओके म्हणलं. मग त्या सरांची पण साईन घ्यायची असते, म्हणलं त्यांना दाखवलं, त्यांना एक चूक सापडली.
हा ना, बाकीच्यांना सांगत होते कन्नडमध्ये की इट चेंज माडी आज चेंज माडी, पण त्यांना माहित नव्हतं की मला येतं कन्नड. त्यांनी सांगत आहेत. आणि दुसऱ्याला हे पण सांगितलं की 2-3 कंपोनंट मिसिंग आहेत बाळ, ते ॲड कर म्हणून. आणि माझा पेपर घेतला, फॉर्मच टाकला. होय. आता तेव्हा आलेला राग, त्यांना काय बोलणार. परत 2 मिनिटं थांबले, मग तिसऱ्याला म्हणलं सर तुम्ही बाकी सगळ्यांना तर हेल्प करत जा, आणि ठीक आहे माझी चूक झाली आहे आणि तुम्ही माझ्या चूकबद्दल मला तुम्हाला हेल्प करायचं असेल करू नका, बट पेपर फाडायची गरज नव्हती, मी परत त्याला ड्रॉ करून आणलं असतं. मग त्या पेपरला त्यांनी 0 दिलं. म्हणलं द्या. संपली ना स्टोरी. मग क्रोध धरून ठेवला का तू का सोडला? नाही, आमचं जेव्हा ग्रॅज्युएशन होत होतं ना, ते सर साईडला आलेल्या सारा यू आर अ गुड किड म्हणलं. मग तू म्हणली का त्यांना काय क्षमा, मी तुम्हाला त्रास दिला? नाही, मग मी त्यांनी मला सांगायला नाही यू आर व्हेरी हेक्टिक किड टू हँडल. म्हणलं सॉरी सर, इट वॉज अ व्हेरी हेक्टिक सब्जेक्ट फॉर अस टू हँडल ऑल्सो. सो हेक्टिक सर का? नाही, सब्जेक्टवर टाकून दिलं. त्यांच्यावर गेलं तर परत त्यांनी म्हणणार की आम्हाला असं म्हणाला, आणि त्या सब्जेक्टात जरा समजायला अवघड होतं, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना काय कळत म्हणजे गोडबोले झाली का? आणि मग सर म्हणले की ठीक आहे चांगलं करा. म्हणलं ओके सर, थँक्यू सर, बेस्ट विशेस. म्हणलं कळलं का मा काय सांगितली? काय नाही, म्हणजे तिला कुठल्या तरी सरांनी रागवलं हो. कशासाठी? बेंगलोरमध्ये ती शिकती आणि तिथं तुम्ही महाराष्ट्रीयन आहे म्हणून तिला कमी लेखलं, आणि तिचं काहीतरी छोटी मायनर मिस्टेक होती, ती पॉईंट आऊट केली आणि तिचा पेपर फाडून टाकला. तर हिला आला राग आणि धरून ठेवला 4 वर्ष. आणि 4 वर्ष झाल्यावर त्या सराला समजलं की तिने कॅपेबल आहे स्टुडंट, असं नाही की तिने काय ढ आहे. पण त्या पहिल्या वर्षात त्यांनी ओरडले होते, तुम्ही महाराष्ट्रीयन असलेच असता वगैरे. आणि मग ते 4थ्या वर्षी त्यांनी जवळ येऊन म्हणले म्हणे तू खूप चांगलं केलं आहे असं वगैरे. हां, म्हणल्यावर विचारलं तिला मी, म्हटलं 4 वर्ष ठेवलं ते सोडलं का घेऊन आली परत बरोबर? त्यांच्याविषयीचा राग. नाही, मग मी आल्यानंतर मम्मीला सांगायचं ना की सर आज असं केलं, आज असं बोलले, तसं केलं. मम्मी सांगायची परत पाहिजेत का तुला, मग रागवेश कर ना, परत जर भेटायला नको असले ना मग सोडून टाक त्यांचा विषय. म्हणजे आपण कोणाविषयी सुद्धा धरून ठेवला ना तो कशा आहे, तर आपल्यालाच वाईट आहे त्याचं, म्हणजे आपल्याला फळ मिळणार आहे. आणि आपणच त्यांच्याविषयी जर क्षमाभाव ठेवला, विसरून गेलो, सोडलं न्यायिकतेने समतेने बरं का, असं नाही की जाऊ देत त्यांचं त्यांच्यापाशी, असं नाही. मला त्यांच्याविषयी क्रोध करून काय फायदा आहे? म्हणजे असं अनेक इन्सिडन्स असतात अनेक ठिकाणी संसारामध्ये. सांगताय का स्टोरी? मग सगळ्यांचं प्रवचन इथंच घेतलं आम्ही 2 दिवसाखाली, सगळ्यांचं प्रवचन घेतलं. म्हणले सासूचं वेगळं, नंदेचं वेगळं, जाऊबाईचं वेगळं, नवऱ्याचं आणि पोरांचं वेगळं वेगळं. म्हणजे सगळीकडं तिथं हेच आहे की तुम्हाला विरोध होणार आहे, नाही असं नाही. काम होणार आहे? माझंच आहे ना ते, त्याशिवाय मला होणार नाही आहे. एखाद्याला घरामध्ये ओरडतात लोक, एखाद्याला चांगलं बोलतात. सांग का बरं? एकाच आईची पोटी जन्मलेले समजा 2 मुलं असतील, 2 नाही बरं झालं तुम्हाला, तर ते 2 असतील आणि एखाद्याला लाड करतात, एखाद्याला ओरडतात कोणतरी. का असं? त्याच्या कर्माचं फळ तो भोगतोय. जसं सांगितलं की एका वडिलांना 2 मुलं होती. त्यातला एक मुलगा बॅरिस्टर झाला शिकून. खूप हालाखीची परिस्थिती होती, पण झाला तो शिकत आपल्या ॲबिलिटीने पुढं जात त्यांनी ते क्वालिफिकेशन पूर्ण केलं आणि चांगलं खेडेगावात वगैरे अशा ठिकाणी राहणारा होता तो. पण त्यांनी आपलं मजल मारली चांगली आणि तो बॅरिस्टर झाला. मग गावात सगळेजण त्याचं सत्कार करणार, त्याला कौतुक करत होते. आणि नेमकं तिथं आले होते, काय म्हणायचं त्यांना, रिपोर्टर्स, पब्लिक काय म्हणायचं, न्यूज रिपोर्टर्स वगैरे असतात ना तसे, जर्नलिस्ट. हां, तर तिथं त्यांच्या घरी आले होते, त्याचा इंटरव्ह्यू घेणार होते ते, की तुमचं जर्नी कसं झालं आहे, तुम्ही कसं काय एवढ्या वरपर्यंत पोचलात, तुमचं तर घर असं आहे की काय तिथून तुम्हाला स्कोप नाही आहे तरी पण. तर त्यांनी सांगायसाठी म्हणून उभारला होता आणि घरामध्ये सगळे होते. तर त्यांचे वडील होते ते दारुडे होते, घरात ते तिथंच पडलेले होते. आणि ते सगळेजण आलेत आणि ह्यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि ते तिथं शेजारीच बसलेले. आणि त्यांचा दुसरा मुलगा तो सुद्धा दारुडा होता. म्हणजे आता एक मुलगा हा बॅरिस्टर झाला आणि दुसरा मुलगा
दारुडा झाला. तर लोकांना लगेच पॉईंट मिळाला आणि लोकांनी काय केलं क्वेश्चनमध्ये म्हटले असं कसं झालं, एक तर तुमची जर्नी सांगा इथंपर्यंत कसं आला. त्यांनी आपलं सांगितलं जे काय त्यांनी स्वतः हार्डवर्क केलं त्याचं ते फळ आहे. मग त्यांनी विचारलं तुमचे वडील तर दारुडे आहेत, तेच तुमच्यासमोर दिवस रात्र असणार लहानपणापासून, मग तुमच्यावर पण खरं तेच संस्कार झालेले असणार. मग तुमचा भाऊ ते बघून बघून दारुडा झालाय, तुम्ही कसं काय नाही झाला, तुम्ही कसं काय असे झालात? काय सांगितलं उत्तर? तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्यांचे तुमच्यावर संस्कार होता, तुम्ही तेच ग्रहण करता, तसेच बनता. मग तुम्ही कसं काय असं बनलात? तुमचा भाऊ तर वडिलांसारखा बनलात, तुम्ही कसं काय नाही बनला? तर तुमच्या भावाचा आदर्श तुमचे वडील आहेत, तुमचा आदर्श कोण आहे? त्यांनी सांगितलं माझा आदर्श सुद्धा माझे वडील आहेत. का? त्यांच्यासारखं व्हायचं नाही. बॅरिस्टर जो झाला ना त्याला विचारलं तुमचा आदर्श कोण आहे? तुमच्या भावाने तुमच्या वडिलांचा आदर्श घेतला, तो पण दारुडा झाला. तुमचा आदर्श कोण आहे? मग त्यांनी सांगितलं माझा आदर्श सुद्धा माझे वडीलच आहेत. का? सगळ्यांनी विचारलं प्रश्न, असं का? त्यांनी सांगितलं की भावानी असा आदर्श घेतला की वडिलांनी जे केलं ते करायचं असते, आणि मी आदर्श घेतला काय, वडिलांनी एवढा त्रास भोगलाय, जर ते दारूच्या आहारी जाऊन इतकं त्यांचा नाश झालाय तर मला ते करायचं नाही. म्हणजे दृष्टी आहे ना शेवटी, तुम्हाला परिस्थिती जे दाखवणार आहे ना, मग समोर आलेला क्रोध करणारा त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदला, म्हणजे तुम्हाला दिसेल ते चांगलंच दिसणार. काय दिसलं सांग? सर चांगले आहे. म्हणजे आपण पाहण्याची दृष्टी आपली कशी पाहिजे, स्वभाव असतो एकेकाचा तसाच. त्यांनी आदर्श घेतला का? घेतला, तो विरुद्ध घेतला, असाच आपण पण घ्यायचा. जर मी उद्या प्रोफेसर झाले तर मी असं वागणार नाही, हा आदर्श घ्यायचा. हे शिकवणारे सुद्धा ते गुरु असतात. म्हणजे सगळ्या रीतीने शेवटी आपण काय ग्रहण करायचं हे आपल्यावर आहे. म्हणून म्हटलं तिथं की विराधक जीव असेल, मी कोणाची विराधना केली असेल आणि तो जर माझ्यावर उलटून वार करायला आला तर त्याच्यावर मी क्रोध करू शकत नाही, करायला नकोय, करून काय उपयोग नाही. म्हणून म्हणायचं पहिल्यांदा सावध व्हा ना, नंतर तुम्ही त्याचं निस्तरत बसण्यात काय अर्थ आहे? मग त्यासाठी एक वर्ष नाही, एक भाव नाही, अनेक भावपर्यंत सोबत फेडत राहावं लागतं. म्हणून असे चुका कधी करायचे नाहीत. असं आमच्याबरोबर पण झालं मग बरं का. स्कूलमध्ये होतो आम्ही आणि 10वीच्या क्लासमध्ये होतो. आणि आमचं स्कूल कसं होतं, 3-4 मजली बिल्डिंग आहे आणि सगळ्यात टॉप फ्लोअरला आम्ही होतो. बाहेरून दुसरं एंट्री होती आणि खालचे 2 का 3 फ्लोअर होते ते बॉईज स्कूल होतं. आणि दोघांना एकमेकांमध्ये एंट्री नव्हती. आम्हाला एंट्री दुसरी होती आणि बॉईजना वेगळीकडनं होती. आमचं गर्ल्स स्कूल होतं. तर आमचे जे प्रिन्सिपल होते तर ते फार स्ट्रिक्ट, एकदम सगळ्यांना रेग्युलेशनमध्ये ठेवणारे असे. आणि 10thमध्ये कसं असं आपलं करायचं, सगळ्यात कोणाचं लय लक्ष नसायचं ना. आता सगळ्यात मोठी आम्हीच म्हणल्यावर बॅच, सगळ्या लहानांकडे लक्ष द्यायला लोकांना ते काय टीचर्सना तिकडंच जास्त. आणि झालं काय की रिसेस झाली होती आणि काय म्हणायचं, बहुतेक एक्झाम्स होते, त्याचे प्रिपरेशन्स करत असणार, फार लेक्चर्स होत नव्हते. आम्ही चाललेलं असायचं. आणि त्यावेळेस तिथं मक्याचा चिवडा असतो ना, तसले पाकिटं मिळायचे 2.5 रुपयाचे बरं का. आणि आम्हाला ते खायचं असायचं. साधेच मक्याचे चिवडा गरम केलेले असायचे आणि ते घेतलं आम्ही आणि खाल्ल्यावर ते पाकिटं असतात ना, तर ते पाकिट डस्टबिनमध्ये टाकायचं होतं. पण मी आणि माझी मैत्रीण होतो आणि आम्ही काय केलं, 4th फ्लोअरवर आम्ही, आणि समोर खाली ग्राउंड होतं. ग्राउंड म्हणजे जिथं फरशाच होत्या पण असं काय म्हणते त्याला, बॅडमिंटनचं टाईप असं ग्राउंड होतं. तर ते आम्हाला मजा वाटली, आम्ही एक पाकिट सोडलं खाली आणि ते असं आपलं गरगरत खाली आलं. म्हणजे आम्हाला बघायला वगैरे लय मजा वाटली. आणि आमचं लक्ष नव्हतं पण प्रिन्सिपलने आमच्याकडे बघितलं आणि त्यांच्यावर जबाबदारी होती ना की इकडनं तिकडं काय घाण जायला नको आहे, काय व्हायला नको आहे आपल्या निमित्तात त्या स्कूलमध्ये खालच्या. आणि मी सोडलं म्हटल्यावर मैत्रिणींनी पण सोडलं. दोघांकडे ते बरोबर आम्ही जिथं उभारलो होतो ना त्याच्या ऑपोजिटमध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये उभारून अशी त्यांची स्टाईल होती, मागं हात धरून उभारायचं. आणि ते बघितल्या बरं का, आम्हाला माहीत नाही त्यांनी बघितलेलं. आणि दुसऱ्या लेक्चरला त्यांनीच आले, आमच्यासमोर उभारले.
आणि डायरेक्टली काय विचारलं नाही बरं का. ते आले म्हटल्यावर पहिल्यांदा आम्ही घाबरलेले असणार आणि आम्हाला माहीतच नाही की आपण अपराध केला आहे असं. आम्ही आपलं सगळे नॉर्मल बसले तसं बसलो आणि मग त्यांनी विचारलं, म्हणले रिसेसमध्ये कोणी जाऊन बाहेरचं काय खाल्लं आहे का. मग आपलं 1-2 हात वर झाले म्हणा, आम्ही पण वर केलं आणि मग विचारलं सरळ सरळ मॅडमनी, म्हणले खाल्लेलं काय केलं तुम्ही. मग डस्टबिनमध्ये सगळं टाकलं का. आता हो म्हणायचं का नाही म्हणायचं काय कळलं ना आम्हाला वाटतं ना की त्यांनी आमच्याकडे बघितलं आणि आम्हालाच विचारत आहेत असं काय. आम्ही आपलं बसलो खाली, सगळेजण जे जे खाल्लेले ते उभा राहा म्हणलेले आणि सगळ्याच्या बरोबर बसले म्हणजे आम्ही पण खाली बसलो दोघंजण. आणि मॅडमना माहिती होतं आम्ही दोघंजण चूक केली आहे. आम्हाला दोघांना पुढं घेतलं आणि विचारलं की खरं खरं सांगा काय केलं होतं. आणि कुठं आमची धडगत असती वय समोर त्यांनी सांगायची आणि आम्ही काय एका शब्दाने बोलायला तयार नाही. आणि ते कळलं मॅडमना. इतक्या क्रोधी झाल्या असतील त्यांनी, अक्षरशः आम्हाला चापट मारली दोघांना पण आणि हातावर छड्या मारल्या आणि त्या रूमच्या बाहेर उभं केलं आणि सांगितलं असं. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं चूक ती नव्हती की टाकलं, चूक ही होती की स्वीकारलं नाही. आणि तुम्ही ही आयुष्यात पुढं चूक करणार तर तुम्हाला भोगावं लागणार त्याचं फळ. आणि मग तेव्हा किती क्रोध आला होता सगळ्या क्लासच्या समोर आम्हाला, असं त्यांनी मारलं म्हणून. पण त्यांनी जी शिकवण दिली ना ती सगळीकडे उलटं फॉलो झाली चांगली, की आपल्याला अशी चूक करायची नाही आहे परत. ती चूक झाली हेच माहीत नव्हतं पहिल्यांदा आणि मग ते परत स्वीकारलं नाही, ही दुसरी चूक केली. म्हणून त्यांना सांगायचं होतं तुम्ही एक चूक केला तर त्याच्या मागं 100 चुका घडत जातात. मग असंच प्रत्येकजण आपल्यावर क्रोध करणारा असतो, आपल्याला धडा शिकवणारा असतो. काय म्हटले, जो पण संयोगात येणार आहे ना तो संयोगात येणारा आपला दुश्मन नसतो, उलट आपल्याला तो बोध देणारा असतो. आपण बोध घ्यायला पाहिजे, आपण घेत नाही त्यामुळं त्याला वैरी बनवतो. मग तसंच सांगितलं एक उदाहरण की गांधीजी होते ना, काय प्रसंग झाला सांग त्यांच्याबरोबर. आफ्रिकेमध्ये गेले होते, तू कसं सांगितलं ना आत्ता बेंगलोरमध्ये गेली होती तसंच. तिथं तुला महाराष्ट्रीयन म्हणून कमी लेखलं, तसं इथं माझ्यासमोर कोण बसले असतील ना बेंगलोरचे ओरडतील तर गांधीजी होते इंडियन आणि ते गेले होते आफ्रिकेमध्ये. तर तिथं गेल्यावर त्यांना खूप मोठा विरोध झाला. ते नाही का फर्स्ट क्लासमध्ये बसले होते बहुतेक ट्रेनमध्ये आणि त्यांना लोकांनी ओरडलं की ही जागा तुमची नाही आहे, काळ्या लोकांची. आणि त्यांना बाहेर काढलं, अक्षरशः त्यांना ढकलून दिलं ट्रेनमधनं. उभारलेली ट्रेन होती, चालणारी नव्हे. आणि ढकलून दिलं आणि सांगितलं तुम्ही इथं बसायचं नाही, ही मोठ्या लोकांची जागा आहे, तुम्ही मागं जावा जनरलमध्ये. तर ते बॅरिस्टर होते ऑब्व्हियसली. ते म्हणाले की मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आहे, लिगली मी इथं बसायला पाहिजे आहे, तुम्ही मला का बाहेर काढताय. आणि मग त्यांना इतकं हिणवलं की त्यांच्या अंगावर थुकले, त्यांच्या अंगावर सगळा मल टाकला, काहीही केलं तरीसुद्धा ते क्रोधी झाले नाही. का क्रोधी होऊन काय करायचं होतं. आणि अशा ठिकाणी होतं जिथं त्यांचं राज्य होतं, ते सगळे विपक्षी असताना सुद्धा त्यांच्याविषयी दुर्भावना प्रगट झाली नाही अंतरंगामध्ये. क्या हुआ भाभीजी, म्हणजे त्यांना मी बघून घेईन, त्यांनी मला असं बोलले, असं अंतरंगात ते भावसुद्धा प्रगट नाही झाले. अशी दुर्भावना प्रगट झाली असती तर ते देशाचे नेता बनले नसते. दुसऱ्याला जर आपण गाईड करणार आहे, दुसऱ्यांचा आदर्श बनणार आहे, तर माझे आदर्श पाहिजेत ना तसे. त्याच्याशिवाय मग ते जे स्वतः ॲप्लाय करत गेले ना ते दुसऱ्यांना शिकवत गेले, अन्यथा ते शिकत गेले आणि समोरचे लोक. असे अनेक विरोध त्यांना झाले आणि त्याच्यामध्ये ते स्थिर राहिले. तसंच सांगितलं आपल्या धर्मकथेमध्ये, कुठं अकलंक आणि निकलंकचं झालं. काय झालं सांगा, बोला. ह्या रिलेटेड काय झालं ते सांगा मला. ते बौद्ध धर्माच्या ह्याच्यात शिकायला गेले तिथं त्यांनी ते हे केलं ना, पकडले गेल्यावर ते पळाले, त्यांच्या मागे ते आलेच ना. ह्यांनी क्रोध नाही केला. थांबा तिथं नाही, अजून स्टोरी पुढे जायची. पुढे जाओ. मग त्याने पकडला आणि टेस्ट नाही ना, एक जण तो धोबी होता तो त्याला बरोबर घेऊन एक जण निकलंक गेले, आकलंक पुढे पळाले. म्हणजे मागं पोलीस लागले होते त्यांचे सैन्य
आणि हे दोघं जण पळाले कशासाठी की काय हे शिकवतात हे सगळ्यांना समजावं. म्हणजे कसं जैन धर्माचा विरुद्ध प्रचार करतायत ते हे समजावं ह्याच्यासाठी, आणि बौद्ध धर्माची काय शिकवण आहे हे शिकण्यासाठी गेले होते वास्तविक. म्हणजे त्यांचं आपल्याला माहीत नाही तर तुम्ही त्यांना विरोध तर कसा करणार, विरोध म्हणजे त्यांचं पक्ष दाखवणार कसं की चुकीचं आहे हा, हे अभ्यास करण्यासाठी तिथं गेले होते ते. आणि जेव्हा पकडले गेले की हे दोघं जैन आहेत, बौद्धमध्ये शिकायला आलेत, असं अलाउड नव्हतं तिथं, आणि ते पळाले जेव्हा, त्यावेळेस निकलंकनी अकलंकला सांगितलं की तुम्ही एक पाठी आहात, तर तुमचं जगणं फार इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यामध्ये आपण मरणार आहे हे निश्चित आहे, त्यामुळं मी जातो, तुम्ही पळू नका, तुम्ही लपून राहा. आणि बरोबर ते पळत असताना त्या अकलंकांनी फार विरोध केला की तू लहान आहे आणि मी तुला कसं असं सोडू रिस्कमध्ये, पण शेवटी ढकलून दिलं तलावामध्ये त्यांना अकलंकला, तिथं लपून राहावा म्हणून. आणि स्वतः पळाला तर तिथं धोबी होता, त्याला कळालं नाही काय झालं हे, हा का पळतोय, आणि हा पळतोय म्हणून तो पण पळाला. आणि सैनिकांना माहीत नाही की नक्की कोण आहेत दोघं, बस दोघांना पण त्यांनी शूट केलं का काय, गोळी हे काहीतरी केलं, म्हणजे ते त्याच ठिकाणी ग्रतप्राण झाले. पण हे दृश्य जेव्हा अकलंकांना मिळालं बघायला, त्यांचे भाव काय झाले, त्याच्यासाठी मला हे टॉपिकमध्ये घ्यायचं आहे. विराधकः कथम हंत्रे जनाय परिकुप्यती, म्हणजे त्यांनी कसा विरोध केला, कसे भाव केले जेव्हा त्यांना असा विरोध मिळाला, त्यासाठी सांगितलं. निकलंकांनी धर्मरक्षेसाठी प्राण दिले, पण कोणाचा त्याग श्रेष्ठ, अकलंकांचा का निकलंकांचा? लोकांचा श्रेष्ठ म्हणालाय ना का ते, त्यांनी त्या ह्या दोघांचा नसतो, एकाचा कोणाचा तरी असतो. मग निकलंक म्हणालाय की त्यांनी धर्मासाठी प्राण दिला. आपण असं विचार करतोय ना, तर त्या एका वक्त्याने फार छान सांगितलं की अकलंकांचा त्याग श्रेष्ठ होता. का? कारण डोळ्यासमोर जेव्हा भावाचा गळा कापला, त्या परिस्थितीमध्ये तुमचे रिॲक्शन कशी असणार, तुम्हाला भाव कसे होणार, किती वाईट आहेत, किंवा आपण किती मोही होऊन रडणार, किंवा त्यांच्याविषयी किती द्वेष ठेवणार अंतरंगामध्ये. सांगा अकलंकांनी काय केलं. म्हणजे एकदा त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करा की इतकी निर्मळता होती परिणामामध्ये, इतके स्थिर होते ना ते, असा प्रसंग समोर दिसला तरी सुद्धा त्यांना त्या बौद्धांविषयी काय भाव झाले सांगते, ऐका. जेव्हा डोळ्यासमोर त्यांनी त्या भावाचा गळा कापलेला पाहिला, पण तरी रक्ताचा बदला रक्ताने घेण्याचे भाव नाही झाले. म्हणजे त्यांचं मी बघून घेईन, त्यांनी माझ्या भावाला मारले ना, मी पण त्यांना मारणार, असे भाव स्पर्श पण नाही झाले, हे सांगायचं आहे. रक्ताचा बदला बौद्धांशी घेण्याचा विचार देखील मनात आला नाही. सर्व जग नैरात्म्यवादाने नास्तिक बनते, त्याला सुमार्गावर आणावे ही महान करुणा त्यांच्यामध्ये जागृत झाली होती. काय कळलं? सगळं जग असं नास्तिक बनत चाललंय, मी त्यांच्याशी द्वेष केलो बौद्धांशी, त्यांनी असं केलंय म्हणून मी कोणाच्या कॅटेगरीमध्ये जाणार, पुन्हा त्यांच्याच कॅटेगरीमध्ये जाणार आहे, मला हे करायचं नाही. किती स्वतःची स्थिरता होती त्यांची, हे सांगायचं आहे. त्यांना त्या सगळे उलट जे नास्तिक झाले त्यांच्यावर महान करुणा, त्यांना सुमार्गावर आणावे हे भाव, अशी त्यांच्यामध्ये जागृती होती. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याचे भाव सुद्धा त्यांना स्पर्श झाले नाहीत, ही त्यांचं सगळ्यात मोठा त्याग, ते सांगायचं होतं. काय कळलं? म्हणजे आपल्यात परिणाम बघा ना, आपण असे करू शकतो का, करतो का, करायला नको का, करू शकत नाही का? साधं आपल्याला कोणीतरी अरे म्हणलं, असं म्हणताय का हो? म्हणजे स्पर्श नको व्हायला की त्यांनी मला अरे म्हणले तर काहीतरी आपल्याला काय सुरी चालवली आहे का, म्हणजे किती आपल्याला लगेच डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये. म्हणून सांगतायत करा ना बेर, थोडंसं जायचं आहे ना मोक्षाला तर ह्याच्या थ्रूच जायचं आहे, असं काय सहजासहजी मोक्ष मिळायचं नाही आहे. सगळे अपमान होतील, सगळे क्रोध सहन करावे लागतील, सगळे उदय उपसर्ग परिषद सगळं भोगावं लागेल, त्याच्याशिवाय मुक्ती नाही. प्रथम कशाय भावांवर विजय मिळवला आणि नंतर बौद्धांवर विजय मिळवला. काय? अकलंक स्वामींनी पहिल्यांदा, अकलंक बालक म्हणा, आता त्यावेळेस ते बालक होते,
त्या अकलंक बालकांनी पहिल्यांदा स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या कषायांवर विजय मिळवला, आपल्या दुर्भावना प्रगट होतात त्यांच्यावर विजय मिळवला आणि त्याच्यामध्ये ते दृढ राहिले, त्याच्या थ्रू बौद्धांवर पण विजय मिळवला. म्हणजे आपल्याला आपलेच परिणाम जिंकता येत नाहीत आणि आपण काय करायला जातोय? जगाला सुधारायला जातोय. कोण सुधारणार हो तुमच्याकडे बघून? या भेटा आम्हाला असं म्हणतात का? म्हणजे आपण दुसऱ्याला मार्गदर्शनच करू शकणार नाही, कारण तशी पात्रताच नाही आपल्यामध्ये. आणि अशी पात्रता असते गुरुमध्ये, जे ते सांगतात ते स्वतः फॉलो करतात आणि त्यांच्या जीवनात उतरवलेलं असतं, म्हणून ते सांगत असताना सुद्धा समोरचा जीव प्रभावित होतो. भलेही त्यांच्यात तुम्हाला तसं काही दिसेल नाही दिसेल त्यावेळीस, पण तरीसुद्धा ते का तुमच्यावर काय म्हणायचं, इफेक्टिव्ह का होतं ते तुम्हाला, तुमच्यासाठी? कारण ते स्वतः अप्लाय करतायत तसं जीवनामध्ये. मी जाणणार आहे, हे जाणं हे सांगतंय कोण, सांगू शकतं कोण? जो स्वतः जाणतो. असं नाही की वेदनांना जाणतोय. वेदनांना जाणत असताना सुद्धा जाणणारा तो मी भिन्न आहे हे जाणण्याची शक्ती ज्यांच्यात आहे ना, ते सांगू शकतात तुम्हाला की असं जाणा. म्हणून सांगितलं ना परवा दिवशी पण एक जण आले होते डॉक्टर, त्या डॉक्टरांनाच उपदेश दिला आम्हाने. काय हो, डॉक्टर बघायला आले होते आणि ते उपाय सांगत होते, पण डॉक्टरांनाच आम्हाने उपाय सांगितला. म्हणले जाणा शरीर म्हणजे मी नाही, शरीराला ठीक करून कुठला आत्मा मोक्षाला जाणार आहे? म्हणून शरीरापासून भिन्नता कशी जाणायची याच्यासाठी म्हणले बघा भिंतीकडं. भिंतीला जाणणारा कोण आहे? तो भिंतीला जाणणारा नाही आहे, तर जाणणारा तो मी आहे. त्या भिंतीला जाणायचं नाही आहे, तर आत्म्याला जाणायचं. असं त्या परिस्थितीत सुद्धा कोणाला आठवू शकतं? आपल्याला काय आठवणार हो? कुठं आहेत डॉक्टर? असं आपले आसुसलेले असतील प्राण. कोणतं मलम लावायचं वय? हेच विचार आपले. म्हणूनच ते शरीराच्या नादी लागलोय ना, त्यालाच ठीक करायला चाललोय, तर त्याच्यामध्येच अडकणार, पुन्हा पुन्हा शरीरच मिळणार आहे. अशरीरी कसे बनणार? म्हणून सांगतायत आपल्या गुरूंकडून आपल्याला मिळालेली शिकवण आहे ना, ती महान आहे. त्याचं आपल्या जीवनामध्ये प्रयोग करा, तर आपल्याला सुद्धा तशी शांती, तसा आनंद, तसा अनुभव सहज होऊ शकतो. हो. जाणा हा मी निष्क्रोध स्वरूप जीव आहे. पहा, या जगामध्ये माझा कोणीही वैरी शत्रू नाहीच. आपले भाव पडताळा, आपले परिणामच आपले शत्रू आहेत. स्वभाव तर अनादि अनंत निर्मळ आहे, समस्वभाव आहे. या जगामध्ये या जीवाचा घात करणारा कोणीही नाहीच. अव्याघात स्वरूप मी आहे, निराबाध स्वरूप आहे, अजर आहे, अमर आहे. अनुभवा. निष्कषाय स्वरूपोऽहम्. निर्मल पवित्र स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसानं.